राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने राजस्व विभाग में किए गए बड़े सुधारों की जानकारी दी। मुख्यमंत्री फडणवीस द्वारा जिम्मेदारी सौंपे जाने के बाद 7 लाख परिवारों के घर नियमित न होने की समस्या के समाधान के लिए कानून में बदलाव किया गया। अब सनद की प्रक्रिया समाप्त कर दी गई है और केवल प्रीमियम भरने पर किसी कार्यालय में जाने की आवश्यकता नहीं रहेगी। विद्यार्थियों के प्रमाण पत्रों के लिए स्टैम्प पेपर की शर्त भी हटाई गई है। पैतृक संपत्ति के आपसी बंटवारे के लिए मात्र 500 रुपए के स्टैम्प पेपर पर प्रक्रिया पूरी होगी और कोई अतिरिक्त मुद्रांक शुल्क नहीं लगेगा। पांदन सड़क योजना सरकारी भूमि पर 2011 से पूर्व बसे लोगों को पट्टा वितरण जैसे फैसले से करोड़ों नागरिकों को लाभ मिला है। नागपुर महानगर पालिका को लेकर उन्होंने स्पष्ट किया कि भाजपा शिवसेना गठबंधन पूरी तरह मजबूत रहेगा। पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे। उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं। यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं, याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं। नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे, संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे। राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वाधिक पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले। ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल। आम्हाला तेवढी शिस्त आहे। आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही, त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली। त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना। राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये। आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे। आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली। पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचाच निर्णय झाला आहे। त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय हे माहिती नाही। त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही। सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मारण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे। टोमणे मारत राहतात, त्यांना हे माहिती आहे। महाराष्ट्राची मुंबई, मुंबई महाराष्ट्राची, सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याच्या सर्वच 14 कोटी जनतेला वाटतं आहे। आणि त्यामुळं हे जे आहे ना, हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात।